नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा श्रमिक असाल आणि तुम्ही सुद्धा जर ई-श्रम कार्ड अंतर्गत तुमचे असंघटित कामगार जे काही आहेत त्यांची नोंदणी केली जाते ई-श्रम पोर्टलवरती. तुमची सुद्धा जर नोंदणी झाली असेल आणि तुमच्याकडे सुद्धा ई-श्रम कार्ड असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. तर काय आहे अपडेट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता असंघटित कामगारांना केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कामगार विभागाच्या 100 दिवसाच्या आराखड्याचे सादरीकरण. काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया. केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवर नोंदीत असलेल्या विविध क्षेत्रातील व्यवसाय निहाय वर्गीकरणानुसार असंघटित कामगारांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगार विभागाचा आढावा घेऊन येत्या 100 दिवसात करावयाच्या कामासंदर्भात सूचना दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री तसेच विविध कामगार मंत्री उपस्थित होते. यामध्ये कामगार विभागाच्या प्रधान सचिव IA कुंदन यांनी विभागाचे सादरीकरण करून येत्या 100 दिवसात करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली. तर कोणकोणते कामं आहेत ते पाहूया. सध्या राज्यात सुमारे 1.5 कोटी नोंदणीत कामगार आहेत. या कामगाराबरोबर इतरही क्षेत्रातील असंघटित कामगारांसाठी विविध योजना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यात याव्या. उद्योग व नियामक यांच्या वेगवान समन्वय साधण्यासाठी बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सिस्टीम ही ऑनलाईन सेवा सुरू करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कामगारांसाठी सध्या असलेल्या ESI रुग्णालयाचे बळकटीकरण करून चांगल्या सेवा देण्यात याव्या. तर जे काही कामगार आहेत त्यांना ESI रुग्णालयामार्फत जे काही चांगल्या सुविधा देण्यात येतात तर त्याचं बळकटीकरण करण्यात यावे. तसेच कुशल मनुष्यबळासाठी कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी ITIच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम आखावा. तसेच श्रमिकांसाठी ज्या काही योजना आहेत ते यापुढेही सुरू राहतात, अशा पद्धतीचे निर्देश त्यांनी दिलेले आहे. तसेच या इतरही बैठकीतील काही महत्त्वाचे मुद्दे होते, ते म्हणजे विविध अंमलबजावणी यंत्रणांकडून उपकर जमा करण्यासाठी सेस पोर्टल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर बांधकाम कामगारांसाठी सुधारित योजना राबवणार, ज्या काही योजना सध्या सुरू आहेत त्यामध्ये सुधारणा करण्यात येतील. आणि त्यानंतर रिएक्टर वापराबाबत नवीन प्रारूप नियम तयार करणार. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियमात सुधारणा. औद्योगिक न्यायाधिकरण नियमांचा प्रस्ताव तयार करणार. केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेची अंमलबजावणी आणि कुशल मनुष्यबळासाठी ITIच्या सहाय्याने प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणार. तर राज्यामध्ये जे काही ITI आहेत यामध्ये मनुष्यबळाच्या ट्रेनिंगसाठी जे आहे ते या ठिकाणी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाणार आहे. अशा पद्धतीचे मित्रांनो हे जे काही असंघटित कामगार आहे किंवा या ठिकाणी इमारत व बांधकाम कामगार असतील, अशा पद्धतीचे त्यांच्यासाठी जे आहे ते येत्या 100 दिवसाच्या आतमध्ये जे काही या ठिकाणी जो काही आराखडा तयार करण्यात आलेला आहे तो येत्या 100 दिवसाच्या आतमध्ये याची जी काही अंमलबजावणी होणार आहे. अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती ई-श्रम कार्ड धारकांसाठी. जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा. धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.